आजोबा, तुम्ही इतकं काम कसं करता? मी तुमच्यासाठी मोठं झाल्यावर खूप काम करेन. आजोबा हसले आणि म्हणाले, बाळा, मी तुझ्या बोलण्यापेक्षा तुझ्या कृतीची वाट बघतोय. तुला एक गोष्ट सांगतो. एका बोलणाऱ्या पक्षाची जो तुझ्यासारखाच गोड गोड बोलायचा. एका झाडावर 2 पक्षी होते. पहिला पक्षी दिवसभर फक्त बोलत राहायचा. तो इतर पक्ष्यांना सांगायचा, बघा मी किती सुंदर घरटे बनवणार आहे. दुसरा पक्षी मात्र काहीच बोलला नाही. तो दिवसभर गवताच्या काड्या आणि धागे गोळा करत होता. पावसाळा जवळ आला. बोलणाऱ्या पक्षाने अजून घरटे बनवले नव्हते, पण बोलून बोलून त्याने खूप वेळ वाया घालवला होता. नातू आजोबांची गोष्ट मन लावून ऐकत होता. नातवाने उत्सुकतेने विचारले, मग पुढे काय झालं आजोबा? पुढे त्या गोड बोलणाऱ्या पक्षाचं काय झालं? हा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. उत्तर जाणून घ्यायचंय का? तर मग पूर्ण गोष्ट पाहण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या आपल्या YouTube चॅनलला आजच भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपली प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा.